सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बोर्डी येथे तंटामुक्ती अध्यक्षाची बिनविरोध निवड। बोर्डी गावचे आराध्य दैवत नागास्वामीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दिनांक 5 ऑक्टोबर 2024 ला बोर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड करण्यात आली। यावेळी बोर्डी गावातील युवा शेतकरी श्री अमोल गणेश आतकड यांची सर्वानुमते बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। यावेळी बोर्डी ग्रामपंचायत सचिव श्री मोहकर, गावच्या सरपंच सौ स्वातीताई चंदन, उपसरपंच श्री राजेश भाऊ भालतिलक तसेच ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री विनोद पाटील गये, श्री पुरुषोत्तम चेडे, राजेश खीरकर, अरुण भगत, संतोष सोनोने, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री नंदलाल ताडे, समाधान चंदन, बाळू सोनोने, शिवाजी भोसले, विजय कासूरकर, गोपाल चंदन, पत्रकार सतीश भालतिलक, रामा इंगळे, अनिल ताडे, रवींद्र आतकड, राधेश्याम यावलकर, गजानन भालतिलक, सोनू भालतिलक, श्याम लटकुटे, सुनील मोरे, विजय लायंबर, वैभव राऊत, निलेश मेसरे, निलेश राऊत, रोजगार सेवक विलास भालतिलक, सोनू भालतिलक, ज्ञानेश्वर वाघमारे, मंगेश लाहोरे, प्रल्हाद लाहोरे, गजानन दुतोंडे, साजिद शेख, गजानन डवंगे, रमेश राऊत, विष्णू पखले, निलेश कवहले, तुळशीदास वाघमारे आदी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। निवड झालेल्या अध्यक्षांची उपसरपंच श्री राजेश भाऊ भालतिलक यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। या प्रसंगी गावातील समाजसेवक राधेश्याम यावलकर यांची सिटी इंडिया न्यूज अकोट तालुका पदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचे सुद्धा पुष्पहार घालून सत्कार केला। समस्त मान्यवर व बोर्डी ग्रामस्थांतर्फे यावेळी शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुणकर, उपसंपादक अकोला। तेव्हा आपण आपल्या गावातून अविरोध म्हणून मंजूर भैया राय यांना नियुक्त केले होते आणि त्या पहिल्याच वर्षी खरंच श्रेयस आहे तंटामुक्ती समिती कशाला म्हणतात आणि त्याचे कार्य काय ते 1 वर्ष आपण सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं एकही पोलीस कंप्लेंट तक्रार रिपोर्ट पोलीस स्टेशनला न जाऊ देता गावात कोणताही वाद न होता गावातील अवैध धंदे गावातील कंटिन्यू 1 वर्ष बंद होतं। त्याच्यात सर्व गावकऱ्यांनी सर्व युवा वर्गाने आपल्याला साथ दिली आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला पहिल्याच वर्षी 4.5 लाख रुपये तंटामुक्तीचं इनाम भेटलं। त्यासाठी आपले नंदुबाई राय तसेच पोलीस पाटील प्रकाश उगले यांना रात्री बेरात्री फोन येत होते, आनंद झालं। या पोलीस स्टेशन मध्ये गेलेले रिपोर्ट तुमची पार्टीचे मागं घेणं त्याच्यात पूर्ण दिवस जात होता। एवढे ते कामी माणसं असणारे त्याचे साथ देऊन सर्व आपण गावाचा एक इतिहास आणि आदर्श तेव्हा घडवला। तेव्हापासून कंटिन्यू मध्ये आपण दरवर्षी प्रत्येक पंचवार्षिकला अध्यक्षाची निवड करतो। त्याच्यामध्ये फक्त आता जास्त महत्व आता इनाम भेटलेल्यानं आपल्या इथं त्या समितीला महत्व आलं होतं आणि ते गावाच्या हिशोबानं चांगलं गोष्ट होती। त्याच्यातून आतापर्यंत आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आटकळ झाले आणि सर्वात पहिल्या नंदुबाई राय त्याच्यात आपल्याला इनाम भेटलं। त्याच्यानंतर अनिल खीरकर, त्याच्यानंतर पुरुषोत्तम चेडे, अनिल जयस्वाल, त्याच्यानंतर स्वर्गीय रमेश गये आणि त्याच्यानंतर बाळासाहेब ताडे या सर्व अध्यक्षांनी आदर्श एक चांगलं काम आपल्या गावात केलेलं आहे। कोणत्याही कार्यक्रम याच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षाला लागलेलं नाही आणि आजची निवड अविरोध झाली म्हणजे सुरुवातीच्या वर्षी आपली अविरोध झाली। आता अमोल आजपर्यंत पण आपल्याला अविरोध म्हणून अध्यक्ष लागलेला आहे। तरी त्यांनी गावातील कोणत्याही समस्या कोणत्या असतात, घरगुती किरकोळ वाद, गुन्ह्याचे वाद, क्षुल्लक कारणावरून झालेली बाचाबाची हे आपण आम्ही तुमच्या अध्यक्ष सर्व जागी राहील फोन करायला आम्ही पंचकमिटी होणार, ग्रामपंचायत सदस्य होणार, समाजा काका होणार, ते सर्व पंचकमिटी सर्वांच्या मताने आदर्श चांगला आपल्या गावात घडू आणि नागाच्या महाराष्ट्र कृपेनं येणारी आपल्या ग्रामपंचायत निवडणूक अशीच अविरोध आपण प्रयत्न करू। मागच्या वेळेस आपण प्रयत्न पुढे तो केलेला आहे, आपल्या गावात ते घडू शकते। आज जर अध्यक्ष साहेब अविरोध होऊ शकते तर सरपंच ग्रामपंचायतीची निवडणूकही आपल्या गावामध्ये अविरोध होऊ शकते। त्याच्यासाठी इथं उपस्थित असलेली लोक काफी आहेत। इथं उपस्थित असलेले लोकही काफी आहेत। एवढे लोक जर मनात घेतलं की आपल्या गावात निवडणूक अविरोध झाली पाहिजे तर ते होते आणि तो एक आदर्श चांगला आपल्या गावाच्या विकासाच्या मानानं चांगलं राहील। एवढे बोलून मी आलेले अध्यक्ष अमोल आतकळ यांना शुभेच्छा देतो आणि
माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.